छबीदार छबी मी तोऱ्यात होबी, कशी नशिबान थट्टा आज मांडली, मला लागली कुणाची उचकी, अशी सदाबार गाणी. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन, श्रीराम लागू, निळू फुले, अभिनेत्री संध्या यांचं दमदार अभिनय असा त्रिवेणी संगम असलेला पिंजरा हा एक अजरामर मराठी सिनेमा. हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला रंगीत तमाशा प्रधान सिनेमा मैलाचा दगड ठरला. 1972 साली 31 मार्च रोजी सिनेमा प्रदर्शित झाला. आज जवळपास 52-53 वर्ष उलटून गेली. पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. इतकं की त्या काळी बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांपेक्षाही पिंजराने अधिक कमाई केली. अर्थात त्यामागे पिंजराचे हटके प्रमोशन हेही एक कारण होतं. होय, दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी त्या काळी पिंजराचं हटके प्रमोशन केलं. हातात अपुरा वेळ होता, शिवाय पैसाही अपुरा होता. त्यामुळे पिंजराची जाहिरातबाजी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे व्ही शांताराम यांनी एक नामी युक्ती शोधून काढली. त्यांनी काय केलं तर पुण्यातील रिक्षाची निवड केली. रिक्षावर पिंजराचं कुठलंही पोस्टर नव्हतं. फोटो न चिपकवता त्यांनी केवळ त्यावर पिंजरा असा एकच शब्द लिहिला. व्ही शांताराम यांची युक्ती कामी आली. हे पिंजरा प्रकरण नक्की आहे तरी काय असं कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झालं आणि 31 मार्च 1972 रोजी लोकांना त्याचं उत्तर मिळालं. त्याच दिवशी पिंजरा प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी तुडुंब गर्दी केली. चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. चित्रपटाची गाणी हिट झालीत. पिंजरा हा चित्रपट बनवण्यासाठी 20 लाख खर्च आला. हा पैसा काहीच दिवसात वसूल झाला. अगदी या चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने विकणारेही या चित्रपटामुळे श्रीमंत झालेत. श्रीराम लागू यांच्या पदार्पणातील हा पहिलाच मराठी चित्रपट सुपर डुपर हिट झाला. पुण्यात तब्बल 134 आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये ठाण मांडून होता. 1993 साली या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मित्रांनो, पिंजरा चित्रपटाबद्दल जाणून कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.